एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी शिंदे सागर बंगल्यावरती पोहोचलेले आहेत। आज दिवसभरामध्ये मंत्रिमंडळासंदर्भात चर्चा सुरू आहे। अनेक घडामोडी घडतात राजकीय पटलावरती। आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी शिंदे सागर बंगल्यावरती पोहोचलेले आहेत। खरं तर महायुतीमधल्या तीनही पक्षांना कोणकोणती मंत्रिपदे मिळणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। मात्र अद्याप एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांची यादी स्पष्टपणे समोर आली नाही अशी चर्चा आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती ही अतिशय महत्त्वाची भेट आहे। देवेंद्र कोल्हटकर मध्ये सहकारी आपल्यासोबत। देवेंद्र, खरं तर दिवसभर अनेक घडामोडी घडलेल्या आहेत। मंत्रिमंडळाच्या चर्चा घडलेल्या आहेत। कुणाला मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता असताना आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांमध्ये चर्चा होतीये। भेटीमध्ये नेमकं कारण काय आहे? कशा संदर्भात चर्चा होणार आहे? तृप्ती, मंत्रिमंडळ विस्तार असेल किंवा शपथविधी असेल याला घेऊन आज दिवसभर वेगवान घडामोडी राजकीय वर्तुळात खास करून महायुतीमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळतात। दिवसभर जे आहे ते गाठीभेटींचं सत्र जे आहे ते सुरू असलेलं पाहायला मिळत होतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला भाजपचे नेते जात होते, तर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावरती आलेले आहेत। आणि स्वाभाविक आहे, महायुतीमधील जो काही मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे या अनुषंगे प्रत्येक महायुतीमधील जे घटक पक्ष असतील त्यांची जी खाती असतील किंवा कोण शपथ घेणार आहे या सगळ्या संदर्भातील चर्चा असेल ही केली या प्रामुख्याने या बैठकीमध्ये केली जाणार आहे। शपथविधी विस्तार आधीची ही महत्त्वाची बैठक आहे। आपल्याला जी माहिती आहे त्यानुसार भाजप असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार असेल यांचे जागा वाटप असेल किंवा मंत्री विस्तार असेल किंवा मंत्री कोण शपथ घेणार आहेत हे निश्चित झालेले आहे जवळपास। मात्र एकनाथ शिंदे यांच्या ज्या मंत्र्यांची यादी आहे ती अद्यापर्यंत निश्चित झालेली नसल्याचं समजतं आणि त्याच अनुषंगे स्वतः आता एकनाथ शिंदे जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। त्यामुळे जवळपास त्यांची जी काही खाती आहेत किंवा त्यांची जी चर्चा असेल ती जी आहे ती या सगळ्या बैठकीमध्ये पार पडणार आहे। त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आधीची महत्त्वाची बैठक जी आहे ती आता उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सागर बंगल्यावरती पार पडते। देवेंद्र, यादी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली होती, त्यावेळेस सुद्धा त्यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। मात्र तिढा नेमका कुठल्या मुद्द्यामुळे आहे? कुठल्या मंत्रिपदामुळे आहे? कुठल्या खात्यांमुळे नेमका हा तिढा निर्माण झालेला आहे? काय माहिती मिळते? आपल्याला सुरुवातीपासून माहिती आहे की भाजप जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जी महत्त्वाची खाती आहे ती सोडण्यासाठी राजी नसल्याचं दिसून येतं आणि त्याच अनुषंगे जे आहे ते एकनाथ शिंदे जे आहेत ते आत्तापर्यंत त्यांची यादी जी आहे ती पुढे देऊ शकलेले नाही आहेत। चंद्रशेखर बावनकुळे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले, त्यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आलेले आहेत आणि त्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांच्यामधली ही भेट पार पडते। प्रामुख्याने जी महत्त्वाची खाती आहेत, गृह असेल किंवा इतर महत्त्वाची जी खाती आहेत ती खाती जी आहे ती शिंदेंना मिळावी अशी त्यांच्या पक्षाची किंवा स्वतः शिंदेंची इच्छा आहे। मात्र ते होताना पाहायला मिळत नाही आणि त्याच अनुषंगे मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा शपथविधी जो आहे उद्या मुंबईत पार पडणार होता तो देखील आता उद्या पार पडत नाही आणि नागपूरमध्ये हा सगळा मंत्रिमंडळाचा शपथविधी आहे जो पार पडणार आहे। आणि आपण बघतोय की आता याच सगळ्या अनुषंगे चर्चा जी आहे ती या सगळ्या बैठकीमध्ये पार पडणार आहे। निश्चित देवेंद्र, या बैठकीनंतर तरी एक समन्वयक चर्चा होते का आणि मंत्रिमंडळाचा नेमका जो विस्तार रखडलेला आहे ते सगळे मुद्दे तडीस जातात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद संपूर्ण